संदीप मागे थोडा खाली घे ना खोल दे हात मागे तू लाईव्ह करतो ना साहेब समोर साहेब समोर साहेब इकडे पकडा ना अरे हात खाली हो हो मॅडम मागे वरतो मी प्लीज मागे प्लीज मागे 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 आतमध्ये मनोज तू शूटिंग कर तू शूटिंग कर साहेब समोर साहेब समोर क्रॉस केला जातो हात काढा ना तुम्ही दादा तुमचा हात घे घे राजू हे लोक आवडते दादा जरा 2 मिनिट थांबा की कुठला आहे अरे राष्ट्रवादी अरे हे बघा ना हे मोबाईल वाले ऐकत करणार काय आवड साहेब वरती आवड साहेब महात्मा गांधी दादा छत्री आहे दादा मोबाईल आहे तुला बोलत ना रेंटवर घेतो ऐसा ही पकड़ के रख भाई हाथ धक्के लगा बस अरे छतरी का मतलब यार अरे इतनी छतरी का सेटअप फिरो रे रोशन टेबल ठेव कवर आहे असं बघत एवढं सर्व ठीक आहे पकडा बरं मला दिसू द्या कांदा दिसू द्या फिरव त्याला अरे कुत्री काढू नको लाईव्ह मध्ये पाणी चाललंय अशी तिरकू ठेव कमी पाणी
बसला मित्रा नाही बोलले बाई छत्री मागे ना टीव्ही छत्री मागे थोडं मागे ना तू हाँ समोर समोर टाकू प्रश्न टाकू का हाँ सर आलो आलो पाटोले साहेब आज आपण आंदोलन केलं गांधी पुतळ्याजवळ काय सांगाल आपल्याबाबत चलो 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 आया लाईन लावून उभे असतात आमची पोरगी आमच्या हातात पण ज्या प्रकारे आज भाजप सुद्धा काही ठिकाणी आंदोलन करायला पाहते भाजप सोडा हो ते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं आहे जे करायला पाहिजे ते करा ना सत्ता आहे ना हातात त्या शितोळेला सस्पेंड का नाही केलं एसीपीला सस्पेंड का नाही केलं एसीपीला सस्पेंड का नाही केलं 2-2 दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नंट बाईला 13 तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेलं तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोडकीयाला भडकवलं असं कुठे असतं काय पण दुसरीकडे काही शिक्षण अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते पोलिसांवरती कारवाई पाहायला मिळत नाही शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई केली आता काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकाऱ्यावर काय अर्थ याला अजून त्या हप्त्याला अटक का नाही केली ज्याने गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला आपण पाहतोय की ज्या प्रकारे विरोधकांवरती मुख्यमंत्री असतील किंवा सदर पक्षाकडनं जे आहे ते आरोप करण्यात आले का कुठेतरी पटरीवरती असेल किंवा आंदोलनामध्ये ही बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले एखादा कल्याणचा एखादा अंबरनाथचा एखादा कुठला ठाण्याचा भांडूपचा मुलुंडचा अडखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले ते सगळे बदलापूर कुळगाव बदलापूरचेच आहेत जो कोर्टानं विरोध केला बंदरा महाविकास आघाडीच्या त्यामुळे तो कोर्टानं महाविकास आघाडीला चपराक दिली असं चपराक काय दिली त्याच्यात आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही शेवटी जनता सार्वभौम म्हणजे जनतेचीच ताकद आहे ना ही आणि बदलापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही
तरच सरकार झुकेल. असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे.